reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 25. मुलांनो, आता स्क्रीनवर जे अक्षर येईल त्या अक्षराचा आवाज सांगा. माझ्या मागे म्हणा. एल ल. माझ्या मागे म्हणा. आर र. माझ्या मागे म्हणा. एच ह. माझ्या मागे म्हणा. एस स. माझ्या मागे म्हणा. ई ए. सगळ्यांनी नीट उच्चार केलेत ना? व्हेरी गुड. आता इंग्रजी अक्षरं आणि त्यांचा आवाज वापरून शब्द वाचायला शिकूया. चला, आता पुढे जाऊया. स्क्रीनवर अक्षरं दिसतायत ना सगळ्यांना? आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. आता या अक्षराचा फक्त आवाज सांगा. सगळ्यांनी प असंच सांगितलंत ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. ए असंच सांगितलंत ना? आता पुन्हा एकदा अक्षरांचा फक्त आवाज सांगा. माझ्या मागे वाचा. प ए. आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका हां. पे. माझ्या मागे वाचा. पे. परत वाचा. पे. सगळ्यांच्या लक्षात आलं ना? 2 अक्षरांचा आवाज एकत्र करून कसा वाचायचा ते? चला, आता पुढे जाऊया. आता या अक्षराचा आवाज काय होतो ते सांगा. बरोबर. सगळ्यांनी न असंच सांगितलंत ना? आता शब्द वाचूया हां. पे न. पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. पेन. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. पेन. परत वाचा. पेन. सगळ्यांच्या लक्षात आलं ना शब्द कसा वाचायचा तो? टीचर, जर कोणाला समजलं नसेल तर परत एकदा समजावून सांगा. चला, आता पुढे जाऊया. स्क्रीनवर अक्षरं दिसतायत ना सगळ्यांना? आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. आता या अक्षराचा फक्त आवाज सांगा. सगळ्यांनी प असंच सांगितलंत ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. ए असंच सांगितलंत ना? आता पुन्हा एकदा मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षरांचा आवाज सांगा. प ए.
आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. पे. माझ्या मागे वाचा. पे. परत वाचा. पे. चला आता पुढे जाऊया. या अक्षराचा आवाज काय होतो ते सांगा. बरोबर. सगळ्यांनी ट असंच सांगितलंत ना? व्हेरी गुड. आता शब्द वाचूया. पे. ट. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. पे. ट. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. पेट. परत वाचा. पेट. सगळ्यांच्या लक्षात आलं ना शब्द कसा वाचायचा आहे ते? चला आता पुढे जाऊया. लक्षात आलंय ना सगळ्यांच्या काय करायचंय ते? मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. ब. ए. असंच वाचलत ना? आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. बे. माझ्या मागे वाचा. बे. परत वाचा. बे. चला आता पुढे कोणतं अक्षर येतंय ते बघूया. आता या अक्षराचा आवाज काय होतो ते सांगा. बरोबर. सगळ्यांनी ड असंच सांगितलंत ना? आता शब्द वाचूया. बे. ड. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. बे. ड. परत वाचा. बे. ड. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. बेड. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. बेड. परत वाचा. बेड. सगळ्यांच्या लक्षात आलंय ना शब्द कसा वाचायचा ते? चला आता पुढचा शब्द वाचूयात. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. ट. ए. असंच सांगितलंत ना? आता दोन्ही अक्षरं एकत्र वाचूया. टे. माझ्या मागे वाचा. टे. परत एकदा वाचा. टे. आता या अक्षराचा आवाज काय होतो सांगा बरं. बरोबर. न. आता शब्द वाचूया. टे. न. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. टे. न. परत वाचा. टे. न. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. टेन. माझ्या मागे वाचा. टेन. परत वाचा. टेन. 10 म्हणजे 10 बर का. आता पुढचा शब्द वाचूया. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. र. ए. असंच वाचलत ना? आता हे कसं वाचायचं ते ऐका. रेड. आता या अक्षराचा आवाज सांगा. ड. असंच सांगितलंत ना? आता शब्द वाचूया. रेड. माझ्या मागे वाचा. रेड. परत वाचा. रेड.
परत वाचा. रेड. रेड. रेड म्हणजे कोणता रंग सांगा बरं? बरोबर. लाल म्हणजे रेड. आता पुढचा शब्द वाचूया. चला, सांगा या अक्षरांचा आवाज. स. ए. आता हे एकत्र वाचूया. से. माझ्या मागे वाचा. से. परत वाचा. से. या अक्षराचा आवाज सांगा. बरोबर. त. आता शब्द कसा वाचायचा ते ऐका. से. त. माझ्या मागे वाचा. से. त. परत वाचा. से. त. आता पटकन कसा वाचायचा ते ऐका. सेट. पटकन कसं वाचायचं ते ऐका. सेट. माझ्या मागे वाचा. सेट. परत वाचा. सेट. इंग्रजी शब्द कसे वाचायचे ते सगळ्यांच्या लक्षात आलंय ना? मग आता पुढचे शब्द वाचण्याचा प्रयत्न आधी तुम्ही करायचाय. मी नाही मदत करणार. चला, आता पुढे जाऊया. स्क्रीनवरचा शब्द सगळे मिळून वाचा. आता वाचा माझ्या मागे. डेन. परत वाचा. डेन. डेन म्हणजे गुहा. आता पुढचा शब्द वाचा. वाचा माझ्या मागे. लेट. परत वाचा. लेट. आता पुढचा शब्द. आता वाचा माझ्या मागे. हेन. परत वाचा. हेन. सगळ्यांना शब्द वाचता आले ना? व्हेरी गुड. मग आता उजळणी करूया. चला, आता पुढे जाऊया. हेमाताईंनी शब्द वाचायला शिकवले ना तुम्हाला? मग आता शब्द वाचण्याचा सराव करूया. स्क्रीनवर एक एक शब्द येईल. तो शब्द तुम्ही वाचायचा. टीचर, मुलं शब्द बरोबर वाचतायत ना ह्याची खात्री करून घ्या हं. तयार ना सगळे? सर्वांना वाचता आले ना हे शब्द? व्हेरी गुड. चला, अजून कोणते शब्द आहेत वाचा पाहू.
व्हेरी गुड. सगळे शब्द वाचता आले ना? बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. या पाठात आपण अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द वाचायला शिकलो. टीचर या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.